Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मुंबई लोकल म्हटलं की गजबजलेली स्थानकं आणि दरवाजातून लटकणारी माणसं एवढ्याच गोष्टी सध्या तरी डोळ्यासमोर येतात. मध्य रेल्वेवरील असंच एक तुडुंब गर्दीने भरणारं स्थानक म्हणजे ठाणे. मध्य आणि हार्बरची वाहतूक याच स्थानकावरनं होत असते आणि म्हणून इथे आपल्याला खरं तर कुर्ल्यावरनं सुद्धा मध्य आणि हार्बरची वाहतूक होते, पण ठाण्याला खास करून वाशी हा पट्टा जोडला जात असल्यामुळे, ट्रान्स हार्बर लाईन ज्याला म्हणतात, तो पट्टा जोडला जात असल्यामुळे ह्या मार्गावर तर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण हीच सगळी वाढणारी लोकवस्ती, प्रवाशांची संख्या लक्षात घेता ठाणे आणि मुलुंड दरम्यान एक नवं स्थानक हे आता फायनली येणार आहे. मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक जण हा विचार करतील सुद्धा की हे तर आम्ही केव्हाच ऐकतोय, पण सरते शेवटी केंद्र सरकारने आता त्याला तत्वतः मान्यता सुद्धा दिलेली आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव असतील, या सगळ्यांनीच या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली असल्यामुळे आज आपण हा व्हिडिओ करत आहोत आणि ज्यातनं समजून घेणार आहोत की हे रेल्वे स्थानक नेमकं कसं असणार आहे आणि प्रत्यक्षात कधी येणार आहे. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. ठाणे ते मुलुंड दरम्यान जे स्थानक तयार होईल त्याला धर्मवीर आनंद दिघेंचं नाव देण्यात यावं असा प्रस्ताव हा नुकताच अलीकडेच ठाणे महानगरपालिकेने एकमतानं मंजूर केलेला होता. मार्च 2026 ची घटना आहे. मात्र अर्थात याचा निर्णय जो आहे तो सरते शेवटी रेल्वे मंत्रालयाकडेच असतो, म्हणजे केंद्राकडे आहे. असो, सध्या ठाणे रेल्वे स्थानकावर मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक असल्याने दररोज 6 लाख प्रवासी जे आहेत ते ह्या एका स्थानकावरनं प्रवास करत असतात. बघायला गेलं तर ठाणे आणि मुलुंड या दोन स्थानकांमध्ये तसं 5 मिनिटांचं अंतर आहे. त्यामुळे काही जण म्हणून सुद्धा शकतात की काय गरज आहे, पण ही जी संख्या आहे प्रवाशांची की जी एकाच स्थानकावर 6 लाख लोक जमतात आणि तुम्ही जर रेग्युलर या मार्गाने प्रवास करणारे असाल किंवा तुम्ही ठाणे स्थानक सुद्धा जर रेग्युलरी बघत असाल तर तुम्हालाही कल्पना असते की अनेकांना 4-4 गाड्या सोडाव्या लागतात, तेव्हा जाऊन कुठेतरी त्यांना 5व्या गाडीमध्ये पाय ठेवायला जागा मिळत असते. इतकं हे स्टेशन जे आहे हे गर्दीने भरलेलं असतं. त्यातच आता या नव्या रेल्वे स्थानकामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरचा 31% आणि मुलुंड रेल्वे स्थानकावरचा सुद्धा 24% भार हा कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. रेल्वेकडनं तशाच पद्धतीने माहिती देण्यात येते की जर हे नवीन स्थानक ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानचं झालं तर ठाणे रेल्वे स्थानकावरचा 31% भार कमी होईल आणि मुलुंड स्थानकावरचा 24% भार कमी होईल. आता यातनं अनेकांना हाही प्रश्न असू शकतो किंवा अनेकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता असू शकते की हे स्थानकाचा फायदा नेमका कोणाला होणार आहे. तर जी लोक घोडबंदर, वागळे इस्टेट इथे जाणारी आहेत किंवा इथले स्थानिक आहेत त्यांना आणि तसंच ठाण्यातलं पोखरण रोडवरचे जे प्रवासी आहेत या सगळ्यांना या नव्या स्थानकाचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. घोडबंदर हा पट्टा आपण आधीच पाहत असतो की रस्ते म्हणजे वाहतूक कोंडी जी तिथली होत असते त्याने ही लोक प्रचंड प्रमाणात त्रस्त झालेली आहेत आणि त्या पलीकडे जाऊन वागळे इस्टेट या ठिकाणी खूप मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, खूप मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग तिकडे ये जा करत असतो आणि त्यामुळे ह्या पट्ट्यातनं जे येणारे जाणारे आहेत त्यांना तर या नवीन स्थानकाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे किंवा त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा दिलासा सुद्धा असणार आहे. त्या पलीकडे जाऊन याच ठिकाणी मेट्रोचं सुद्धा काम सुरू आहे, त्यामुळे हा प्रकल्प लगेच इतक्यात पूर्ण होईल असं नाहीये, पण जो 2-3 वर्षांमध्ये पूर्ण होईल त्याच वेळेला मेट्रो सुद्धा पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आणि त्याच्यामुळे ठाणेकरांसाठी हा खूप मोठा दिलासा ठरणार आहे. कारण की आत्ताच्या घडीला ठाणेकरांची जी सगळी डिपेंडेबिलिटी आहे किंवा त्यांचं सगळं अवलंबून जे आहेत ते प्रवासासाठी ते एकतर रस्ते मार्गाने आहेत, पण तिथेही ते प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत, वैतागलेले आहेत आणि दुसरीकडे रेल्वे हा त्यांना दुसरा पर्याय आहे. पण तिथे सुद्धा आपल्याला कल्पना आहे की कितीही ठाणे लोकल सोडल्या तरी सुद्धा जो तिकडची जी गर्दी असते त्याच्यातनं त्यांची काही सुटका झालेली नाहीये, त्यांना त्याच गर्दीतनं प्रवास करावा लागतो आणि म्हणून ह्या मधल्या रेल्वे स्थानकाची खूप मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून मागणी होती जी आता पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आता या नव्या स्थानकावर वाहनांचं पार्किंग असेल, डेक असेल किंवा बस टर्मिनल सारख्या सुद्धा सुविधा या तयार केल्या जाणार आहेत आणि हे स्थानक जिथे होणार आहे ती जागा खरं तर ठाण्याचं जे मनोरुग्णालय आहे म्हणजे जे मेंटल हॉस्पिटल आहे त्यांच्या मालकीची होती, जी 2023ला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. 14.5 एकर परिसरामध्ये हे नवीन स्थानक जे आहे ते तयार होणार आहे.
सध्या या प्रोजेक्टची जी अथॉरिटी आहे किंवा ज्यांच्याकडे हे काम असणार आहे ते ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडकडे असणार आहे. पण अर्थात रेल्वे मंत्रालय सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष ठेवून असणार आहे. रेल्वे मंत्रालय अर्थात या स्थानकाचा जो मूळ ढाचा आहे, स्थानकाची जी उभारणी आहे, ट्रॅक्सचं जे काम आहे, प्लॅटफॉर्म्सचं जे काम आहे ते रेल्वे मंत्रालयाकडे असणार आहे. ते ती कामं करणार आहेत. पण स्थानकाचा प्रवेश किंवा एक्झिट, निर्गमन जिकडनं होतं, प्रवाशांसाठी इतर काही सुविधा करणं असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेटिंग एरिया किंवा बुकिंग ऑफिस, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडकडनं पूर्ण केलं जाणार आहे. फायनान्स सुद्धा तेच करणार आहेत, म्हणजे अर्थसहाय्य जे आहे ते सुद्धा त्यांच्याकडनंच केलं जाणार आहे. खरं तर मी मगाशी जसं म्हणाले की हे जे ठाणे ते मुलुंड स्थानक आहे ते अनेक वर्षांपासून होणार आहे याबद्दल फक्त बोललंच जात होतं आणि आता त्याला कुठेतरी तत्वतः केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे, तशी घोषणाच करण्यात आलेली आहे. पण खरं तर अतिशय म्हणजे आधीच 2000 सालापासूनच या स्थानकाची संकल्पना ही होती किंवा तेव्हापासून मागणीही होती आणि तेव्हापासूनच ठाणे ते मुलुंड दरम्यान एक मधलं स्थानक व्हायला हवं असं त्यावेळेलाच हा विचार होता. मात्र काही ना काही कारणाने तो सतत पुढे ढकलला जात होता. कधी कोर्टाच्या स्थगितीमुळे सुद्धा हे स्थानकाचं काम जे आहे ते लांबणीवर पडलेलं होतं. सुरुवातीला या स्थानकाचा खर्च जो आहे तो 120 कोटी इतका अंदाजित होता, पण आता मात्र तो 245-289 कोटींवर गेलेला आहे. किंबहुना कधी त्याचं ॲक्च्युअल काम सुरू होऊन ते स्थानक उभारेल तोपर्यंत हा खर्च आणखीनही वाढलेला असू शकतो. कारण 2000 साली त्याची संकल्पना होती, तेव्हाची रेल्वे स्थानकं ज्या पद्धतीची होती, तेव्हाच्या ट्रेन्स ज्या पद्धतीच्या होत्या, तेव्हाच्या रेल्वे स्थानकावरच्या ज्या सुविधा होत्या त्या आणि आत्ताच्या सुविधा ह्याच्यामध्ये कमालीचा फरक आहे. पूल अर्थात या स्थानकाच्या दोन्ही बाजूला असणार आहेत आणि त्या पलीकडे जाऊन आता आपण पाहत आहोत की आता सरकते जिनी म्हणजे एस्केलेटर्स हे सुद्धा स्थानकावर तयार केले जातात. त्या पलीकडे जाऊन पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असतील, अशा वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत, लिफ्ट्स असतील, या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्याही आपल्याला आता रेल्वे स्थानकावर पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे हा जो खर्च आहे हा आणखीन सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. आता आपण मगाशी जसं म्हटलं की 2000 सालापासून ह्या स्थानकाची मागणी होती आणि विचार सुद्धा होता, पण त्या मधल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर 2007 आणि 2006 या काळामध्ये सुद्धा नाहूर आणि कोपर ही 2 नवीन रेल्वे स्थानकं जी आहेत ती याच मध्य रेल्वेवर तयार सुद्धा झाली, ऑपरेशनल सुद्धा झाली अनेक वर्षांपासून, म्हणजे आता जवळपास त्यालाच 20 वर्ष होत आहेत. आणि या मधल्या 20 वर्षांमध्ये मध्य रेल्वेवर एकही नवीन स्थानक हे तयार झालेलं नव्हतं. पण ह्याच मध्य रेल्वेचे जे स्टेशन्स आहेत त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात बाहेरून येणारी लोकं सुद्धा आणि महाराष्ट्रातून येणारी लोकं सुद्धा ही याच ठिकाणी विसावलेली आहेत, स्थिर झालेली आहेत. मोठ्या प्रमाणात घरं जी आहेत ही मुंबईतली परवडत नाहीत म्हणून ती ठाणे जिल्ह्यामध्ये घरं घेणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि परिणामी ठाणे या रेल्वे स्थानकावर प्रचंड लोड आलेला आहे. ठाण्यापाठोपाठ जर पाहिलं तर डोंबिवली, कल्याण याही स्थानकांवर खूप मोठ्या प्रमाणात लोड आहे किंवा खूप जास्त भार आहे प्रवाशांचा. पण त्यातल्या त्यात ठाणे या रेल्वे स्थानकावर जास्त कंटे एक प्रकारे जंक्शन आहे, तिकडे लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यामुळे तेही प्रवासी या मुंबई लोकलनं प्रवास करत असतात. त्यामुळे म्हणून हे जे ठाणे ते मुलुंडच्या दरम्यानमध्ये आणखीन एका नवीन स्थानकाची मागणी होती, जी आता सरतेशेवटी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा त्याचं काम सुरू होताना पाहायला मिळणार आहे. आणि परिणामी जो ठाणे शहरातला अनेक म्हणजे घोडबंदर, वागळे इस्टेटकडे जाणारा जो सगळा प्रवासी वर्ग होता त्याचा जो ताण ठाणे रेल्वे स्थानकावर येत होता तो कमी होईल, तो त्या मधल्या नवीन जे स्थानक असेल तिथे वळला जाईल आणि जेणेकरून जे ॲक्च्युली ठाणे आत्ताचं जे स्टेशन आहे त्या परिसरातली लोकं किंवा ज्यांना हार्बरला जायचं आहे ती लोकं आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी जे ठाण्यात येणारे जाणारे आहेत तेवढाच भार जो आहे तो ठाणे रेल्वे स्थानकावर राहील. पण अर्थात याची मागणी ही 2000 सालामध्ये होती, ती आता 2026ला त्याला फायनली मान्यता मिळते आणि ॲक्च्युअल काम पूर्ण होऊन ते स्टेशन अस्तित्वात यायला आणखीनही कदाचित 1-2 वर्ष ही नक्कीच जाऊ शकतात. पण तेव्हा ती मागणी होती आणि ती जर आता 26-27 वर्षांनंतर पूर्ण होत असेल याचा अर्थ केवळ एक नवीन स्थानक पूर्ण करून हा भार कमी होईल याची शक्यता ही फारच कमी आहे. पण ठाण्यामध्येच किंवा ठाणे, नवी मुंबई आणि खरं तर कल्याण, डोंबिवली या सगळ्या पट्ट्याला इंटरनली जोडणाऱ्या आता मेट्रो सुद्धा तयार होत आहेत आणि त्याही पुढच्या 2-3 वर्षांमधनं ऑपरेशनल होणार आहेत. आणि म्हणून नवीन रेल्वे स्थानक आणि नव्यानं येणाऱ्या मेट्रो याच्यामुळे हा जो ठाणे, डोंबिवली या सगळ्या स्थानकांवरचा जो भार आहे किंवा कल्याण सुद्धा तो कमी होण्याची आपण अपेक्षाच सध्या बाळगू शकतो. पुढे नेमकं काय होतं याबद्दलचं सुद्धा अपडेट्स आम्ही तुम्हाला नक्की देऊ. पण तुर्तास या नवीन स्थानकासंदर्भातली जी मुंबई लोकलचे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा असणार आहे आणि त्याला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडनं मान्यता दिलेली असल्यामुळे आता हा आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही केलेला आहे. तुमची याबद्दलची काय मतं आहेत? तुम्ही लोकलने प्रवास करत असाल तर तुम्हाला काय वाटतं
हा किती मोठा दिलासा ठरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला सुद्धा वाटतं का की कुठे कुठे आणखीन नवीन स्थानकं यायला हवी? तर याबद्दलच्या सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.